विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत अनुवंशिकता आणि परिवर्तन हा पाठ. आणि आज आपल्याला या पाठामध्ये डीएनए म्हणजे काय, डीएनए ची रचना कशी असते, डीएनए चे घटक कोणकोणते आहेत, त्याचबरोबर जनुक म्हणजे काय याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर आपण गुणसूत्र आणि गुणसूत्रांचे प्रकार अभ्यासले. गुणसूत्र हे आई वडिलांकडनं अपत्यांमध्ये गुणधर्म संक्रमित करणारा एक पेशी केंद्रकातील महत्वाचा घटक असतो. म्हणजे सजीवाच्या पेशी केंद्रकामध्ये असणारा आणि अनुवंशिक गुणधर्म माता पित्यांकडून अपत्यांमध्ये संक्रमित करणारा घटक म्हणजे गुणसूत्र असतो. आणि या गुणसूत्रांमुळेच या गुणधर्मांचं संक्रमण होत असतं. त्याचबरोबर गुणसूत्रांचे प्रकार अभ्यासले आपण. गुणसूत्रांना त्यांच्यामध्ये असणारा सेंट्रोमियर म्हणजे गुणसूत्र बिंदू हा नेमका गुणसूत्रामध्ये कुठे आहे यानुसार गुणसूत्राचे 4 प्रकार पडतात. त्यामध्ये आपण पहिला प्रकार अभ्यासला मध्यकेंद्रकी गुणसूत्र. मध्यकेंद्रकी म्हणजेच काय, मेटासेंट्रिक, ज्याचा गुणसूत्र बिंदू किंवा सेंट्रोमियर मध्यभागी असतो, तो ज्याचा आकार असा इंग्रजी व्ही आकारासारखा असतो, हा मध्यकेंद्रकी. आणि त्यानंतर दुसरा प्रकार अभ्यासला आपण उपमध्य केंद्रकी गुणसूत्र. उपमध्य केंद्रकी म्हणजे सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम्स. हा सबमेटासेंट्रिक हा इंग्रजी एल अक्षरासारखा असतो. त्यानंतर आपण अभ्यासला अग्रकेंद्रकी गुणसूत्र किंवा या अग्रकेंद्रकीलाच अॅक्रोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणतात. आणि अॅक्रोसेंट्रिकचा आकार हा इंग्रजी जे अक्षरासारखा असतो. तर शेवटी आपण अभ्यासला अंत्यकेंद्रकी गुणसूत्र म्हणजेच टिलोसेंट्रिक क्रोमोझोम्स. आणि हा इंग्रजी आय अक्षरासारखा असतो. आणि हे सगळे गुणसूत्रच माता पित्यांकडून अपत्यांमध्ये गुणधर्म संक्रमित करतात. म्हणजे अनुवंश आणि गुणसूत्र यांचा परस्पर संबंध असतो आणि हे सगळे पेशीमध्ये असतात. याबद्दल आपण अभ्यासलं. आता आज आपल्याला डीएनए म्हणजे काय आणि जनुक म्हणजे काय याबद्दल जाणून घ्यायचे. हे डीएनए काय असतात. डीएनए हा सजीवाच्या पेशीमधला एक महत्वाचा केंद्रक आम्ल आहे. खरं तर पेशीच महत्वाची, सजीवाचं शरीरच पेशीपासून तयार झालेलं आहे. आणि मग या पेशीमध्ये डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए म्हणजे काय, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि हे गुणसूत्र आतापर्यंत जे आपण अभ्यासले गुणसूत्र, अनुवंशिक गुणधर्म आईवडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित करणारे घटक जे पेशीच्या केंद्रकामध्ये असतात, ते गुणसूत्रच या डीएनए पासून बनलेले असतात. मग डीएनए कशापासून बनलेले असतात. या डीएनएचा शोध किंवा पेशींचा अभ्यास करत असताना एक स्विस किंवा स्वीडिश जीव रसायनशास्त्रज्ञ पेड्रिक मिशर त्यांचं नाव, एक स्विस जीव रसायनशास्त्रज्ञ पेड्रिक मिशर यांनी या डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिडचा शोध लावला. आणि हे पेशीमधलं केंद्रक आम्ल आहे. याला केंद्रक आम्ल आहे म्हणून याला न्यूक्लिक ऍसिड सुद्धा म्हणतात. आणि सगळी गुणसूत्र या डीएनए पासून बनलेली असतात. आता फक्त केंद्रकामध्येच डीएनए असतो का, फक्त पेशीच्या केंद्रकामध्येच डीएनए असतो का, तर नाही. तो सगळ्या शरीरामध्ये, पेशीच्या इतर भागामध्ये, आता सगळ्या शरीरामध्ये पेशी आहेत आणि म्हणून तो पेशीच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा हे डीएनए असू शकतात किंवा असतात. आणि हे डीएनए चे रेणू फक्त मानवामध्येच असतात का, तर नाही. सगळ्या सजीवांमध्ये डीएनए असतात. आणि प्रत्येक सजीवाचे डीएनए हे एकमेकांपेक्षा वेगळे असतात. म्हणजे डीएनए विषाणूमध्ये देखील असतात, डीएनए जीवाणूमध्ये सुद्धा असतात, डीएनए सूक्ष्मजीवांमध्ये देखील असतात. रोग निर्माण करणाऱ्या विषाणू आणि जीवाणूंमध्ये सुद्धा डीएनए असतात.
म्हणजे माणसामध्ये जसे डीएनए तसे विषाणू, जीवाणू किंवा सूक्ष्मजीव यांच्यामध्ये सुद्धा डीएनए असतात आणि हा डीएनए म्हणजेच प्रमुख घटक असतो आणि म्हणून डीएनएला शरीरातील प्रधान रेणू म्हणतात. का बरं प्रधान रेणू? कारण सगळ्या पेशींचं कार्य, त्याचबरोबर पेशीचं विभाजन, अनुवंशिक लक्षणांचं संक्रमण आणि प्रजनन या सगळ्या गोष्टींसाठी हा डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड महत्वाचं काम करतो. त्याच्यावरच हे सगळं अवलंबून असतं. कोणकोणती कामं? डीएनएला प्रधान रेणू म्हणतात. असा जर प्रश्न विचारला आपल्याला परीक्षेमध्ये, शास्त्रीय कारण द्या. का म्हणतात डीएनएला प्रधान रेणू? सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये पेशी केंद्रकामध्ये डीएनए असतो. सगळ्या सजीवाच्या शरीरातला डीएनए हा प्रत्येक सजीवापेक्षा वेगवेगळा असतो आणि हा डीएनए पेशीचं कार्य, त्याचबरोबर सजीवाची वाढ देखील, अनुवंशिक लक्षणांचं संक्रमण किंवा माता पित्यांकडून अनुवंशिक लक्षणं कशी प्रकट होतात याचं निर्धारण करतो. प्रजननासाठी देखील कारणीभूत हा डीएनएच असतो आणि पेशीचं विभाजन करण्यासाठी सुद्धा कारणीभूत डीएनएच असतो, म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड असतो आणि म्हणून या डीएनएच्या रेणूला प्रधान रेणू म्हणतात. तर डीएनएची रचना सगळ्या सजीवांमध्ये, जरी डीएनए वेगवेगळे असले तरी सगळ्या सजीवांमध्ये डीएनएची रचना मात्र सारखी असते. आणि तो कसा असतो डीएनए रेणू? या आकृतीत दाखवल्यासारखा द्विसर्पिलाकार शिडीसारखा असतो. म्हणजे ही शिडी, एकाला एक अशी पीळ घालून तयार केलेली गोल शिडी, अशा शिडीसारखी रचना असते आणि म्हणून याला पिळवटलेली शिडी किंवा डबल हेलिकल स्ट्रक्चर असं देखील म्हणतात. आणि हे डीएनएचं स्ट्रक्चर वॅटसन अँड क्रिक्स या दोन शास्त्रज्ञांनी 1953 साली याचा शोध लावला. याला डबल हेलिकल स्ट्रक्चर किंवा पिळवटलेल्या शिडीसारखी रचना आहे म्हणून याला पिळवटलेल्या शिडीची उपमा किंवा त्याच्यासारखंही असतं म्हणून त्याला असं देखील म्हटलं गेलं. आणि इथं डीएनएचा हा प्रत्येक धागा कशापासून तयार झाला असतो? न्यूक्लिओटाइड्स पासून तयार झाला असतो. आणि न्यूक्लिओटाइड्स हा एक रेणू आहे आणि डीएनएचा प्रत्येक धागा न्यूक्लिओटाइड्स पासून बनलेला असतो. आणि ह्या न्यूक्लिओटाइड्स मध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ असतात. कोणते नायट्रोजन युक्त पदार्थ असतात? यामध्ये ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे महत्वाचे 4 नायट्रोजन युक्त पदार्थ असतात. आणि हे न्यूक्लिओटाइड्सच कशापासून तयार झालेलं असतं? फॉस्फरिक आम्ल, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि नायट्रोजन युक्त पदार्थ या महत्वाच्या 3 घटकापासून. कोणकोणते महत्वाचे 3 घटक सांगितले? फॉस्फरिक आम्ल, त्याच्यानंतर डीऑक्सीरायबोज शर्करा आणि दुसरा नायट्रोजन युक्त पदार्थ. आणि हे नायट्रोजन युक्त पदार्थ अतिशय महत्वाचे आहेत. कुठले कुठले नायट्रोजन युक्त पदार्थ? ऍडेनिन, सायटोसिन, थायमिन आणि ग्वानिन. ऍडेनिन, सायटोसिन, थायमिन आणि ग्वानिन. आणि याच्यामध्ये या शिडीची रचना जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की इथं प्रत्येक ऍडेनिन सोबत थायमिन जोडलेला असतो. ऍडेनिन हा एक नत्रयुक्त रेणू आहे. ऍडेनिन सोबत थायमिनची जोडी असते, म्हणजे ऍडेनिन आणि थायमिनची जोडी. तर ग्वानिन सोबत सायटोसिनच असतो. हे निश्चित असतं. हे नायट्रोजन युक्त पदार्थ एकमेकाला हायड्रोजनच्या बंधानं जोडलेले असतात. आणि याच्यामध्ये ऍडेनिन आणि ग्वानिन, आता मी काय सांगितलं अगोदर? ऍडेनिन कोणासोबत जोडलेला असतो? थायमिन सोबत जोडलेला असतो. तर ग्वानिन कोणासोबत जोडलेला असतो? सायटोसिन, म्हणजे सायटोसिन आणि ग्वानिनची जोडी, तर थायमिनची आणि ऍडेनिनची जोडी असते. तर इथं ऍडेनिन आणि ग्वानिन या दोघांना एकत्रितपणे प्युरिन्स म्हणतात. बघा, हे व्यवस्थित लक्षात घ्या. कोण कोणासोबत जोडलेला असतो आणि कशाला काय म्हणतात. ऍडेनिन आणि थायमिन हे यांची जोडी असते, तर ग्वानिन आणि सायटोसिन यांची एक जोडी असते या हेलिकल स्ट्रक्चर किंवा शिडीसारख्या रचनेमध्ये डीएनएच्या. तर ऍडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात.
सायटोसिन आणि ग्वानिन यांना पिरिडीन्स म्हणतात, पिरिडीन्स. आणि हे सगळे न्यूक्लिओटाइड्सच्या रेणूंनी जोडलेले असतात. आणि हा न्यूक्लिओटाइड्सची रचना ही शर्करेचा एक रेणूला नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू आणि एक फॉस्फोरिक आम्ल यांचा रेणू जोडलेला असतो. न्यूक्लिओटाइड्सच्या रचनेमध्ये काय असतं? कोणती शर्करा? डिऑक्सिरायबोज शर्करा. शर्करेच्या एका रेणूला नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू हा आणि एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू यांना एकत्रित जोडलेलं असतात. आणि मग ह्या नायट्रोजनयुक्त पदार्थाचे सुद्धा 4 प्रकार असतात. कुठले कुठले नायट्रोजनयुक्त पदार्थाचे 4 प्रकार? आता सांगितले, ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन आणि ग्वानिन. नायट्रोजनयुक्त पदार्थाचे 4 प्रकार असतात, म्हणून न्यूक्लिओटाइड्सचे सुद्धा 4च प्रकार असतात. आता डीएनएच्या रेणूची रचना ही एका साखळीसारखी असते. कारण हे असं एकाला एक साखळीतल्या कड्या जशा जोडतात तसेच हे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन हे नत्रयुक्त रेणू परस्परांना हायड्रोजनच्या बंधानं जोडलेले असतात. आणि हे 2 शिडीसारखे जे खांब आहेत, धागे एकमेकाला असे पिळवटून लावल्यासारखे दिसतात, तिथं प्रत्येक खांब हा एका शर्करेचा रेणू आणि फॉस्फोरिक आम्ल यांच्यापासून बनलेला असतो. 2 खांब आहेत, हे 2 खांब एकमेकाला असे पिळदार शिडीसारखे जोडलेले आहेत. हा प्रत्येक खांब एक शर्करेचा रेणू, कुठली शर्करा? अगोदर सांगितलेली डिऑक्सिरायबोज शर्करा आणि फॉस्फोरिक आम्ल यांच्यापासून बनलेला असतो. आणि ह्या शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे त्या पायरीमध्ये जोडलेला हायड्रोजन बंध, काय जोडलेले हायड्रोजन बंधानं एका पायरीला? हे ॲडेनिन आणि थायमिन, त्याचबरोबर सायटोसिन आणि ग्वानिन किंवा ग्वानिन आणि सायटोसिन हे 2 हायड्रोजन बंधानं जोडलेले आहेत. तर नायट्रोजनयुक्त पदार्थाची यांच्यामध्ये जोडी मात्र ठरलेली असते. आणि ती ठरलेली जोडी म्हणजे थायमिनची आणि ॲडेनिनची, तर सायटोसिनची आणि ग्वानिनची. आणि हे गुणसूत्र डीएनएचे खंड असतात. म्हणजे गुणसूत्र कोणापासून बनलेले असतात? डीएनएच्या खंडापासून तयार झालेले असतात. लक्षात आलं? मग डीएनएची रचना कशी असते आणि हे डीएनएचं संशोधन करण्याचं काम किंवा हेलिकल स्ट्रक्चर किंवा हे द्विसर्पिल आकार शिडी याच्याबद्दल वॅटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1953 मध्ये याबद्दलचं संशोधन केलं. त्यानंतर आता आपल्याला पुढचा घटक याच्यामध्येच अभ्यासायचा आहे, तो म्हणजे जनुक म्हणजे काय. कशाला म्हणतात जनुक? जनुक हा याच डीएनएचा तुकडा असतो किंवा डीएनएच्या खंडांनाच जनुक म्हणतात. म्हणजे गुणसूत्र सुद्धा कशापासून बनलेले असतात? डीएनए पासूनच बनलेले असतात. आपण गुणसूत्रांची रचना अभ्यासली. हे गुणसूत्र जोडीचे असतात किंवा जोडी नसतात. प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्रांची संख्या वेगवेगळी असते. तसं डीएनएचे खंड म्हणजेच जनुक असतात. आणि हे डीएनएचे खंड म्हणजे जनुक असतात. तर ह्या डीएनएच्या रेणूमध्ये त्याची रचना प्रत्येक सजीवामध्ये वेगळी असते, वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. त्याचबरोबर रचनेमध्ये विविधता देखील आढळते, वैविध्यपूर्ण रचना असते. त्यांची मांडणी सुद्धा वेगवेगळी केलेली असते. प्रत्येक सजीवातील जनुकांची मांडणी ही वेगवेगळी असते. आणि या वेगवेगळ्या केलेल्या मांडणीचा एक उपयोग काय की ज्या सजीवापासून दुसरा सजीव तयार झालेला आहे, म्हणजे अपत्य तयार झालेलं आहे, जणकापासून अपत्य तयार होत असताना हे डीएनएचे खंड कसे आहेत नेमके हे आपल्याला याच्यापासून ओळखता येतं. म्हणजे डीएनएच्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळं ही जनुक तयार होतात. आणि ही जनुक अशी एका ओळीत एकावर एक रचलेली असतात. जनुक सजीवाच्या पेशीची रचना, त्याचबरोबर सजीवाच्या पेशीचं कार्य कसं चालतं किंवा कसं चालावं यावर नियंत्रण ठेवतात. नुसतं नियंत्रणच नाही तर आनुवंशिक लक्षणांचं प्रकटीकरण, कोणता सजीव कोणासारखा दिसला पाहिजे हे ठरवण्याचं काम देखील ही जनुक करतात. म्हणजे जनुक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता गुणसूत्र देखील महत्वाचा आहे, परंतु हे या जनुकांना आनुवंशिक लक्षणांचे कार्यकारी घटक म्हणतात.
का बरं अनुवंशिक लक्षणांचे कार्यकारी घटक म्हणतात जनुकांना? कारण आईवडिलांकडून अपत्यांमध्ये बरेचसे गुणधर्म या जनुकांमुळे येत असतात आणि म्हणून आपले आईवडील आणि आपण यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सारखेपणा देखील असतो. हे जनुक प्रथिनविषयक घटक देखील निर्माण करतात. म्हणजे जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीसाठी विशिष्ट माहिती देखील असते आणि ती विशिष्ट माहिती आपल्याला आपल्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये येत असते. प्रत्येक व्यक्तीचे जनुक हे वेगवेगळे असतात. तर प्रत्येकाचे जनुक वेगवेगळे असतात म्हणून प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक सजीव हा वेगवेगळा असतो. आता आईवडिलांसारखे आपण बरेचसे साम्य आपल्यामध्ये असतो, परंतु ह्या न्यूक्लिओटाइड्सची रचना सुद्धा, सगळ्यांची न्यूक्लिओटाइड्सची रचना ही वेगवेगळी असते आणि ह्या वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइड्सच्या रचनेमधूनच ही वेगवेगळी जनुक देखील तयार होतात आणि म्हणून आपण आपल्या आईवडिलांसारखे असताना आपल्यामध्ये थोडासा फरक असतो आणि या फरकामुळं आपल्या प्रत्येकाचे हे हाताच्या बोटाचे ठसे किंवा याला फिंगरप्रिंट म्हणतात, हे फिंगरप्रिंट वेगवेगळे असतात आणि या वेगवेगळ्या फिंगरप्रिंटचा उपयोग कशासाठी होतो? एकतर बालकाला किंवा अपत्याला आपला पिता कोण आहे हे ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर एखादा गुन्हा घडलेला असेल तर गुन्हे अन्वेषण शास्त्रामध्ये गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सुद्धा या डीएनए फिंगरप्रिंटचा वापर होतो. म्हणजे आपल्याला वंश आणि गुन्हेगाराला शोधण्यासाठी हे जनुक किंवा डीएनए फिंगरप्रिंट उपयुक्त ठरतात. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. मग लक्षात आलं असेल तुमच्या डीएनए म्हणजे काय आणि गुणसूत्र म्हणजे काय. अनुवंशिक लक्षणांचं प्रकटीकरण करणारा हा एक महत्वाचा घटक आहे. डीएनएच्या खंडांनाच डीएनएच्या खंडांनाच जनुक म्हणतात. तर गुणसूत्र म्हणजे काय? हे अनुवंशिक लक्षणं माता पित्यांकडून अपत्यांमध्ये संक्रमित करणारा एक घटक असतो. म्हणजे एकूण डीएनए ह्याच्यापासूनच गुणसूत्र आणि जनुक देखील तयार होत असतात.